हे गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेत ना तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आज आहे तारीख 15 सप्टेंबर आणि आता वाजले 3 वाजलेत. तर आज आपल्या आई माऊली म्युझिकल ग्रुपला 2 शो आहेत. 2 शो म्हणजे आज 9व्या दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन आहेत. तर त्यानिमित्ताने आपल्या आई माऊली म्युझिकलला शो आहेत 2. तर पहिला शो आपला मनीषच्या घरचा गणपती आहे, कमलेश नगरला, काशीमीराला, मीरा रोड साईडला. तर तिथे आपला फुल सेटअप असणार. 2 रोटो, 4 ड्रम, 2 थापी, 2 ताशा, 6 बेस असा आपला सेटअप असणार हातगाडीवर. आणि रनिंगच शो आहे आजचे सर्व म्हणजे. आणि सेकंड शो आपला केतकी पाड्याला आहे. तर तिथे 4 बेस, 4 ड्रम, 2 ताशा, 2 थापडोर असा आपला सेटअप असणार. तो पण रनिंगच शो आहे. तर आता विपुलला मी कॉल केलेला. विपुल लवकरात लवकर येतोय. 3 वाजले आता, कारण का विपुलच्या गाडीचा टायर पंक्चर झालाय. तर ते पंक्चर ठीक करतो तो आणि स्वरूप येतोय मला घ्यायला एरियात. तर इकडनं आम्ही तिघं सोबत जाऊ. तर फटाफट आता मी पण निघतो. रेडी तर झालेलंच आहे, आत्ताच जस्ट आंघोळ वगैरे केली आहे. तर आता निघायचंच आहे आपल्याला. आणि आजचा ब्लॉग बघूया कसा होतोय. आज काय माहीत कसा होईल आपला ब्लॉग. तर लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये सोबत राहा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक कमेंट सर्व करून ठेवा. आणि इंस्टाग्रामला अजून मला फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर जावा, इंस्टाग्रामला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि फॉलो करा. तर आता निघताना डायरेक्ट तुम्हाला भेटतो. फायनली आम्ही निघालो आहे. मी आहे, विपुल आहे, स्वरूप आहे. आज सिद्धू नाही येत आहे कारण की त्याला शोरूमवरनं आज सुट्टी नाही, कारण की काम त्याला खूप आहे. मग आम्ही आज तिघंच आहे. तर विपुल आणि स्वरूप आलेले मला एरियात घ्यायला. आता आम्ही निघालोच आहे. म्हणजे आता आम्ही चेक नाक्यापर्यंत पोचलो आहे. 3:30 वाजून गेले आहेत. पहिलं आपल्याला जायचं आहे मनीषच्या इकडे वाजवायला, कमलेश नगरला. तिकडचा बाप्पाचं विसर्जन वाजवायचं आहे. फुल सेटअप आहे ना तिथे फुल सेटअप आहे. आता तिकडे लोकेशनला पोचूया आणि मग बघू काय काय सेटअप आहे. तर फटाफट जाऊया. आणि आज पण 2च कॉल आहेत आपले, म्हणजे 2 शो आहेत आजचे. पहिला कमलेश नगरला आहे, मगाशी सांगितलं जसं की तुम्हाला, आणि दुसरा केतकी पाड्यात आहे. आता फटाफट जाऊया, इथून लोकेशनला पोचूया आणि मग भेटतो. तर आता आम्ही परत एरियात आलो आहे, म्हणजे एरियात चाललो आहे. कारण की आत्ता फोन आलेला, आनंद काकाचा आलेला ना, आनंद काकाचा फोन आलेला की 1 ड्रम कमी पडतो आहे. तर आता एरियात आलो आहे आम्ही ड्रम घेण्यासाठी. युवराजला फोन केलेला की बाहेर ड्रम घेऊन ये, तर युवराज घेऊन आला. आता परत चाललो एरियात आम्ही ड्रम घेण्यासाठी. स्वरूप कंटाळा येत आहे ना यार, असं भरपूर कंटाळा येतो. फटाफट आता ड्रम घेतो आणि मग लोकेशनला पोचतो. आता 4 वाजत आले आहेत. आम्ही चेक नाक्यापर्यंत पोचलेलो, मग परत तिकडनं रिटर्न आलो. आता 4 वाजले आणि 4 वाजून 10 मिनिटात आम्ही पोहोचू तिकडे. हां, 4 वाजले, 4 वाजून 10 मिनिटात पोचू. कारण काय स्वरूप रायडर आहे आपल्यासोबत. हे बघा, जीवन भाऊची आज चालवतं गाडी भाई. तर चला आता फटाफट ड्रम वगैरे घेतो आणि डायरेक्ट लोकेशनला जाऊन भेटतो. फायनली आपण लोकेशनला पोचलो आहे. आता 2 गाणी वाजवली. हां बिट्टू हिरो दिसतोय तू. स्वरूप काय बाकी मजेत ना? हे गरमले होते. हे रत्नाजी ते लवकर आहे. आम्हाला गरमले होतंय. गरम तर काय आता काय करणार. आज टोपी विसरला आपला भाऊ. मी जीवन भाईचा ड्रम वाजवतो. वाजव 1 साईड. थापी पण वाजवतो, ताशा पण आणि ड्रम पण. आता बेस बाकी आहे फक्त थोडा, ते पण येतं. रत्नेश आज फुल तुफाना. आता 2-3 गाणी वाजवले. आता परत चालू करतो आम्ही. आरतीसाठी थांबलेले. आरती झाली. तू रोटो वाजवणार. चला स्टार्ट करूया.
पहिल्या लोकेशनवर आत्ताच जस्ट पॅकअप झाले, 10 मिनटं झाले. बिट्टू एक नंबर ना, मजा आली ना. कमलेश नगर गाजवला. आत्ताच जस्ट सेटअप वगैरे काढला आहे, थोडासा बाकी आहे काढायचा लोगो वगैरे. बाकीचं छोटं मोठं तर काढलं आहे, फोटो वगैरे. आता सेकंड लोकेशनला जायचं आहे. आता इन्स्ट्रुमेंट आपलं ठेवलेलं आहे. आत्ताच नाश्ता वगैरे झाला आहे पोरांचा. हे वरडू नको, आपले ड्रायव्हर कच्चे आहेत, जरा थांब जरा. एकटा 3 गाडी घेऊन जाऊ दे स्वरूप, जाऊ दे, भडकू नको. आता फटाफट हे पण सेटअप काढू आणि नेक्स्ट लोकेशनला जाऊ. तर आता आम्ही सेकंड लोकेशनसाठी निघालो आहे. केतकीपाड्यात जायचं आहे, जवळ जायचं, 5 मिनटं लागतील. आता चेकनाकाला पोचू, तिथून लेफ्ट मारून केतकीपाडा. आता जाऊया लोकेशनवर फटाफट. तिकडे जाऊन आम्ही सेटअप लावतो. 2 भोंगे बॅटरी घेऊन चाललो आता आम्ही. तिघंच आहे आम्ही. आकाश भाई माताप आकाश आला. हा भाऊ पण आहे आपल्यासोबत. तुझ्यातली नाव सांग ना काय आहे. अरे माताब भाई, खरं नाव तेच आहे. नाही रे, सोहेल नाव. असली नाम काय आहे? सोहेल नाव आहे भाईचं. तुम्ही असं चिडवू नका यार. ट्रॅफिक बघा, म्हणून या साईडला यायचा हात कंटाळ येतो. आता पटापट लोकेशनला जाऊया आणि पोचूया. 5:30 टाईमचा लोकेशनला आपलं. 2 hours later. $15 minutes later. तर फायनली आपला पॅकअप वगैरे झालेला आहे. 11 वाजले ना? किती वाजले? हा काय बोलतो? 11 वाजले ना? हे किती वाजले? हा 15 मिनटं 11 वाजायला. आणि आज आहे इकडे, आज आहे ना हा सर्व इन्स्ट्रुमेंट वाजवला. थापडोल, ड्रम, फक्त ताशा बाकी होता. रोटो पण वाजवला दुपारी. सगळं आज ऑलराऊंडर बनलेला भाऊ आपला. व्हिडिओ काढलीस की नाही? काढली आहे या सोहेलबाईच्या मोबाईलमधनं काढली आहे. एक नंबर माणूस. काय एक नंबर माणूस आहे. जीपे कर 100 रुपये एका व्हिडिओचे. जीपे कर 50 त्याचे 50 माझे. मला पॉप्युलर तर होते. पॉप्युलर हा बघा, थकलेला माणूस बिचारा. खाली बोलवले सर्वांना. फक्त मला कमलेश नगरला मजा आली. आपल्याला तर सर्वीकडे मजा येते. काय बोलतो? एक नंबर, आपणच मजा करतो. हां, तुफान एकदम. तर आता आम्ही ते मंदिराच्या इथेच बसलो आहे. मगाशीच पॅकअप झालं. 5-10 मिनटं झाले ना पॅकअप होऊन. 10 मिनटं झाले. तिकडनं आम्ही चालतच आलो. 2 मिनटावरच आहे. मंदिराच्या इथे बसलो. आता सर्व सामान म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहे ते टेम्पोमध्ये आता लोड होईल. त्याच्या 1 hour later. तर आता आम्ही आलो आहे पिंकरपाड्यात रत्नेशला सोडायला. मी आणि विपुल आहे. विपुल टॉयलेटला गेला आहे. चालला आहेस ना आता घरी? आराम कर. चाललाय लालबागला चाललाय ना? हां, आता चाललंय. चल. नाही रे बाबा,
चाललो घरी घरी म्हणजे मंडपात चाललोय ब्लॉग बीड एडिट करायचं हा वाजवायला बोलवलं लालबागचा राजा लालबाग बीच मध्ये काय बोलतोय रोटो वाजवला ना कमलेश नगरला आधी आम्हाला जायचंय मनीषच्या घराच्या इथे कारण का तिकडे पण आज आपण गणपती बाप्पांचं विसर्जन वाजवलं आता रत्नेशला आलेलो सोडायला रत्नेश पण आता चाललाय घरी तर आता चला निघताना आता भेटतो डायरेक्ट कमलेश नगरला आपला रत्नेश पण चाललाय घरी जा आरामात जा भेट उद्या आपला उद्या दैसरमध्ये गाजवायचं आहे कॉल आहे उद्या भाऊ आपला रोटो वाजवणार वाटतं परत ना चल जा घरी जा उद्या 2 hours later. बस इथनंच तर फायनली आता आम्ही निघालो आहे आता 2 वाजत आले आहेत मस्तपैकी जेवण वगैरे झालं व्हेज राईस आणि पनीर चिल्ली खाल्ली कारण की आता चिकन खाऊ नाही शकत म्हणून गणपतीचे दिवस चालले तर चिकन खाऊ नाही शकत बाकीच्या पोरांनी चिकन राईस खाल्लं आणि मी आणि स्वरूपनी व्हेज राईस आणि व्हेज पनीर चिल्ली ते सर्व खाल्लं आणि मनीष हे लोक तर तिकडेच आहेत त्यांचं घर इकडेच आहे म्हणून अर्धी पोरं बाकीचे केतकी पाडवायला गेले आता आम्हीच राहिलेलो 4 जण तर आम्ही पण निघालो आहे मी आहे आपल्यासोबत सोहेलबाई आहे आणि पाठून विपुल आणि स्वरूप पण येतो आहे तर आज पण खूप मजा आली आजचा शो वाजवायला आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे तर जरूर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आता उद्या पण म्हणजे आपला शो आहेच उद्याचा पण ब्लॉग आहे उद्या स्टँडिंग शो आहे उद्याचा ब्लॉग वेगळा असेल तो मी सांगेन नंतरच तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो असं जाहीर करतो आहे तुम्हाला भेटतो असंच एका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शेअर करा व्हिडिओला लाईक कमेंट सर्व करून घ्या आणि आता झोप येते म्हणून जास्त बोलू नाही शकत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया